नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण डेली क्विजचं 18वं सेशन बघतोय आणि या सेशनमध्ये आपण चालू घडामोडींशी संबंधित असे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे। याच्यामध्ये आपण बरेचसे नवीन पॉइंट सुद्धा शिकणार आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। तर आजच्या लेक्चरमधला पहिला क्वेश्चन बघू आपण। पहिला क्वेश्चन असा आहे, संसदेने मंजूर केलेल्या दिव्यांगजन हक्क विधेयक 2016 याबद्दल खाली विधानांचा विचार करा आणि नंतर सांगितले की योग्य विधान निवडा। अ, ब, क किंवा ABC अशी 3 विधानं दिलेली आहेत। पहिलं ए सेंटेन्स असं आहे, या विधेयकामध्ये एकूण 13 प्रकारच्या वेगवेगळ्या कमतरता नव्याने जोडण्यात आल्या आहेत। कमतरता म्हणजे तुम्ही त्याला डिसॅबिलिटीज पण म्हणू शकता की वेगवेगळ्या 13 प्रकारच्या डिसॅबिलिटीज ऍड केल्यात असं सांगितलंय। ब सेंटेन्समध्ये असं सांगितलंय, 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण दिव्यांग व्यक्तींची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या 2.21% आहे। आणि सी सेंटेन्स आहे, 2014 पासून हे विधेयक राज्यसभेमध्ये प्रलंबित होते। तर अगदी जसं MPSC आपल्याला प्रश्न विचारतो तशाच फॉर्मॅटमध्ये आम्ही सुद्धा बनवलाय हा प्रश्न। एक म्हणजे करंट न्यूजशी संबंधित आहे, त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण घेतलेलं आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे आपले जे असेच MPSC सुद्धा प्रश्न विचारतं। ओके, तर आता याच्यापैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचंय। तर इथं बी आणि सी हे सेंटेन्स करेक्ट आहेत, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण जे दिव्यांग व्यक्ती होते यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 2.21% एवढी आहे। ओके, आणि 2014 पासून हे जे विधेयक आहे जे आता रिसेंटली 2016 मध्ये मंजूर झालं, दिव्यांगजन हक्क विधेयक, तर हे विधेयक 2014 पासून राज्यसभेमध्ये प्रलंबित होतं। ओके, तर हे आता पास झालेलं आहे। आणि ए जे विधान आहे, ए सेंटेन्समध्ये एकच चूक आहे, ती म्हणजे एकूण आधी 7 वेगवेगळ्या डिसॅबिलिटीज होत्या, आता तो नंबर 21 करण्यात आलेला आहे। ओके, म्हणजे एकूण 14 अशा वेगवेगळ्या कमतरता नव्याने ऍड करण्यात आल्यात। ओके, तर या कुठल्या आहेत 21, तर टोटल तुम्हाला लिस्ट स्क्रीनवरती अवेलेबल आहे, तुम्ही व्यवस्थित वाचा आणि सगळी नावं लक्षात ठेवा। ओके, याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे 2-3 आहेत जे महत्वाचे आहेत, जसं की ऍसिड अटॅक विक्टिम हे पण एक नव्याने याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे पार्किन्सन्स डिसीज। ओके, याच्यामध्ये ऑलरेडी ब्लाइंडनेस होतं, लो विजन होतं। ओके, लेप्रसी, त्याच्यानंतर हिअरिंग इम्पॅरिटीज, लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटीज आहे, डॉफिझम, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, मेंटल इलनेस, ऑटिझम। तर हे सगळे बाकीचे जे सगळे नावं आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न बनू शकतो। याच्यापैकी नसलेलं एखादं नाव तुम्हाला देतील एक्झाममध्ये आणि प्रश्न असा विचारतील की खालीलपैकी कुठली डिसॅबिलिटी ऍड झालेली आहे किंवा ऍड झालेली नाहीये। ओके, अशा प्रकारचा प्रश्न बनू शकतो एक्झाममध्ये। या विधेयकाबद्दल आणखीन आपण थोडंसं जाणून घेऊया। हे जे डिफरंटली एबल जे व्यक्ती असतात, आपण त्यांना सध्या दिव्यांग असं म्हणतो, तर हे जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर यांच्यासाठी रिझर्वेशन सुद्धा वाढवलेलं आहे। आधी त्यांच्यासाठी रिझर्वेशन 3% होतं, आता या विधेयकानुसार याच्या अमेंडमेंट्सनुसार ते पर्सेंटेज 5% करण्यात आले। ओके, तर गव्हर्नमेंटने हायर एज्युकेशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा हे जे इन्क्रीज केलेलं म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा पर्सेंटेज किंवा रिझर्वेशनचा कोठा वाढवलेला आहे, 5% केलाय। आणि जॉबमध्ये सुद्धा हाच 5%चा जो कोठा आहे तोच राहील। ओके, आणि जॉबसाठी काय क्रायटेरिया असला पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला हे रिझर्वेशन जर पाहिजे असेल तर काय क्रायटेरिया पाहिजे, याच्यापैकी ऍटलिस्ट या कुठल्या ज्या 21 नावं दिलेत, 21 ज्या डिसॅबिलिटीज आहेत याच्यापैकी कुठलीही डिसॅबिलिटी तुम्हाला 40% तरी पाहिजे ऍटलिस्ट। ओके, म्हणजे तो व्यक्ती डिफरंटली एबल असेल तर त्याचं जे पर्सेंटेज आहे त्या मे बी एखाद्या कमतरतेचं जे पर्सेंटेज आहे हे 40% तरी मिनिमम असावं, तरच त्याला हे रिझर्वेशन भेटणार आहे। ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आणखीन एक रिसेंटली एक न्यूज होती की आपल्या देशामध्ये एकूण 50 वेगवेगळ्या शहरांमध्ये सरकारी इमारतींमध्ये वेगवेगळे चेंजेस करणार आहेत, जे की दिव्यांग व्यक्तींच्या सुलभतेसाठी असतील। ओके, हे सुगम्य अभियान म्हणजे सुगम्य भारत अभियान याच्या अंतर्गत करणार आहेत हे। ओके, तर वेगवेगळ्या 50 शहरांमध्ये अशा इमारती बांधण्यात येतील, सरकारी इमारती, तर त्यापैकी महाराष्ट्रात नाशिकमध्ये अशा इमारती बांधण्यात येणार आहेत। ओके, तर हे पण एक न्यूजमध्ये होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही हे पण लक्षात ठेवा। ओके, पुढचा आता आपण पॉईंट बघू किंवा सेकंड क्वेश्चन बघूया। दुसरा प्रश्न आहे, ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2016 सालचा शब्द म्हणून कोणत्या शब्दाची निवड केलेली आहे? ऑक्सफर्ड डिक्शनरी अशा प्रकारच्या शब्दांची निवड करते ज्याला आपण वर्ड ऑफ द इयर नावाने ओळखतो। ओके,
तर 2016चा जो वर्ड ऑफ द इयर होता ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार तो म्हणजे पोस्ट ट्रूथ. ओके, तर आपण आपल्या सप्टेंबर और मे बी सप्टेंबर नंतरच्या करंट अफेअर्समध्ये याच्याबद्दल ऑलरेडी बघितलेली आहे माहिती. ओके, तर पोस्ट ट्रूथ हा वर्ड ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2016चा सालाचा शब्द म्हणून म्हणजे वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. ओके, पोस्ट ट्रूथ म्हणजे काय की सत्य सोडून किंवा सत्याच्या फक्त आपण माहिती देणं सत्याबद्दलची, म्हणजे जे फॅक्ट आहे त्याच्याबद्दल न बोलता आम्ही असं फ्युचरमध्ये करू वगैरे असं बोलणं. ओके, तर त्याला पोस्ट ट्रूथ असं नाव दिलेलं आहे. हा वर्ड ज्यावेळेस ब्रिक्झिट झालं होतं म्हणजे ब्रिटन हे ब्रिक्झिटमधून बाहेर पडलं होतं, तर त्यावेळेस जास्त यूज झाला होता. आणि त्यानंतर अमेरिकेचं जे इलेक्शन पार पडलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा या वर्डचा जास्त वापर झालेला आहे. ओके, तर त्याच्यामुळं हा वर्ड ऑफ द इयर बनला 2016चा ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार. जो इमोजी तुम्हाला दिसतो इथं सेकंड ऑप्शनमध्ये हा सुद्धा एक वर्ड ऑफ द इयर होता, मात्र तो 2015चा होता. ओके, ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसारच 2015चा वर्ड ऑफ द इयर होता इमोजी. 2014चा पण इथं मेन्शन केलेला आहे. पर्याय जो 4 आहे वॅप, तर हा 2014चा ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर होता. ओके, म्हणजे 2016चा होता पोस्ट ट्रूथ, 15चा होता इमोजी आणि वॅप हा 2014चा. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघूया आता. क्वेश्चन नंबर 4 मध्ये असं सांगितलंय, भारत जर कॅशलेस व्यवहार किंवा अर्थव्यवस्था निर्माण झाली किंवा भारतात जर कॅशलेस व्यवहार किंवा अर्थव्यवस्था निर्माण झाल्यास कोणते फायदे होऊ शकतात. ओके, थोडासा तुमच्या अप्लाइड इकॉनॉमिक्स मधला हा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आयोग विचारतो आपल्याला. आपलं ओपिनियन आयोगाला ऍक्च्युली याच्यातून अपेक्षित असतं की आपण कशा पद्धतीने विचार करतोय. आणि ABCD असे 4 सेंटेन्स दिलेत तुम्हाला. हे सेंटेन्स आहे, काळ्या पैशाला आळा, म्हणजे हे एक त्याचा फायदा होऊ शकतो का. त्याच्यानंतर B सेंटेन्स आहे, बँकांच्या ठेवींमध्ये वाढ. C सेंटेन्स आहे, कार्यक्षम अर्थव्यवस्था. आणि D आहे, नोकऱ्यांमध्ये वाढ. तर जर भारत हा कॅशलेस व्यवहारामध्ये उतरला किंवा अर्थव्यवस्था आपली पूर्ण कॅशलेस बनली तर याच्यामुळे कुठले फायदे होऊ शकतात. तर पर्याय पण एकदम ट्रिकी आहेत. तर डायरेक्टली मी तुम्हाला आन्सर सांगतो इथं. डी सोडून जे बाकीचे सगळे आहेत, जसं की काळ्या पैशाला आळा सुद्धा बसणार आहे. त्याच्यानंतर बँकांच्या ठेवींमध्ये वाढ होईल. ओके, जर तुमची हार्ड कॅश कुठं चालतच नसेल तर तुम्हाला ऑब्व्हियस आहे की सगळं ऑनलाईन करायसाठी तुमचे जे पैसे आहेत हे बँकांमध्ये ठेवणं गरजेचं आहे. याच्यामुळे आपोआपच बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा ज्या ठेवी आहेत ह्या वाढतील. आणि जर आपल्या बँक स्ट्रॉंग असतील तर आपला देश पण नक्की स्ट्रॉंग बनतो. ओके, आणि सी जे सेंटेन्स आहे, कार्यक्षम अर्थव्यवस्था, तर ही तर या रिझनमुळे बनणारच आहे. ओके, तर ABC हे विधानं इथं फायदेशीर ठरू शकतात आपल्या देशासाठी. ड विधान मात्र जसं की नोकऱ्यांमध्ये वाढ सांगितलंय तर हे चुकीचं आहे. नोकऱ्यांमध्ये वाढ होणं अपेक्षित नाहीये याच्यामुळं. ओके, आणि आपल्याला कॅशलेस होण्यासाठी बरेचसे रिझन्स आहेत, त्याच्यामुळे आपला देश कॅशलेस सध्या तरी नाही होऊ शकणार. जसं की आपले लोक सध्या रोख व्यवहारालाच प्राधान्य देतात. ओके, म्हणजे फार कमी असे मेट्रो सिटीज वगैरे मध्ये जास्त करून कॅशलेस व्यवहार होतो. मात्र बऱ्याच ठिकाणी एज्युकेशन नसल्यामुळं किंवा ते टेक्नॉलॉजीचं युसेज नसल्यामुळं रोखच व्यवहार सगळीकडे होतात. ओके, तर हे पण एक रिझन आहे ज्याच्यामुळं कॅशलेस ट्रान्झॅक्शन सध्या तरी पॉसिबल नाहीये. त्यानंतर असं आपलं जे वेगवेगळे सेक्टर आहेत जे की संघटित नाही आहेत, म्हणजे असंघटित क्षेत्र असल्यामुळे सुद्धा आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन मध्ये सध्या उतरू शकत नाही. आणि आपली कर प्रणाली. ओके, तर हे सुद्धा एक महत्वाचं रिझन आहे. ओके, तर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवाय सगळे पॉईंट. क्वेश्चन नंबर 5 आता बघू. क्वेश्चन नंबर 5, नियतकालिकेने म्हणजे जे टाइम्स आहे, टाइम्स नियतकालिका, तर हिने 2016 साठी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून कोणाची निवड केली असं विचारलेलं आहे. तर टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2016चा कोण होता, तर तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प हा पर्सन ऑफ द इयर होता. मात्र याच्यापैकी जे बाकीचे नावं आहेत हे सुद्धा चर्चेमधल्या सगळ्या व्यक्ती आहेत. नरेंद्र मोदी सुद्धा टॉप 10 मध्ये होते. ओके, पुतीन सुद्धा बऱ्याच वेळेस टाइम्सचे पर्सन ऑफ द इयर बनलेले आहेत. ओके, आणि जे चौथा ऑप्शन आहे चार्ल्स लिंडबर्ग, तर हा व्यक्ती जो आहे हे व्यक्ती या टाइम्स मॅगझिनचे जे पर्सन ऑफ द इयर आहेत, तर हे पहिले पर्सन आहेत 1927 मधले हे पहिले व्यक्ती आहेत जे टाइम्स ऑफ द पर्सन बनले होते. ओके, टाइम्स पर्सन ऑफ द इयर हे चार्ल्स लिंडबर्ग हे बनले होते. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जो चौथा ऑप्शन आहे ते व्यक्ती. ओके, ते एक ऍक्च्युली त्यांनी एक प्लेन चालवलं होतं न्यूयॉर्क पासून पॅरिस पर्यंत. ओके, नॉनस्टॉप प्लेन चालवलं होतं अटलांटिक ओशनच्या वरून. त्याच्यामुळे ते पर्सन ऑफ द इयर 1927 साठी बनले होते. ओके, आणि आपल्या देशातून एकच आत्तापर्यंत असे व्यक्ती आहेत जे टॉपवरती होते, म्हणजे टाइम्स पर्सन ऑफ द इयर बनले होते, ते म्हणजे महात्मा गांधीजी. ओके, तर महात्मा गांधीजी 1930 मध्ये
आपल्या देशाचे किंवा आपल्या पूर्ण जगामधले टाइम्स पर्सन ऑफ द इयर बनले होते. ओके, आणि 1930 मध्ये बनले होते. म्हणजे टाइम्सनी ज्यावेळेस सुरुवात केली 1997 मध्ये सुरुवात केली होती, तर महात्मा गांधीजी हे चौथे पर्सन होते जे टाइम्समध्ये किंवा टाइम्सच्या पर्सन ऑफ द इयर मधले चौथेच व्यक्ती आहेत. ओके, आणि 1930च्या दरम्यानच महात्मा गांधीजींची जे साल्ट सत्याग्रह वगैरे केलाय तर त्याच्यामुळे त्यांची पॉप्युलरिटी सुद्धा वाढली होती आणि त्यांचा जगामध्ये सुद्धा दबदबा होता. ओके, क्वेश्चन नंबर 6 आता बघू. क्वेश्चन नंबर 6 इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत तुमच्या. ओके, तर बॅलॉन डिऑर हे एक अवॉर्डचं नाव आहे. 2017 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा जो पुरस्कार आहे, तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट माहिती पाहिजे की हा पुरस्कार कुठल्या क्षेत्रामधला आहे. ओके, तर हा जो पुरस्कार आहे हा फुटबॉल या क्षेत्रामधला आहे. 2017 मधला जो सर्वोत्कृष्ट जो फुटबॉल प्लेअर असेल तर त्याला हा अवॉर्ड दिला जातो. बॅलॉन डिऑर त्याला म्हणतात. ओके, तर हा जो पुरस्कार आहे हा 2017चा क्रिस्टियानो रोनाल्डो याला भेटलेला आहे. ओके, तर मेसी पण ऍक्च्युली लिस्टमध्ये होता, बट मेसीला नाही भेटलेला. मेसीला ऍक्च्युली हा जो अवॉर्ड आहे हा 5 वेळेस आतापर्यंत भेटलेला आहे आणि रोनाल्डोला हा 4थ्यांदा भेटला. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. लिओनो मेसी याला आतापर्यंत 5 वेळा हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि 3 वेळा सलग कुणाला भेटला असं जर विचारलं तर त्यांचं नाव आहे मायकल प्लॅटिनी. ओके, 1985 मध्ये त्यांना भेटलेला आहे हा अवॉर्ड. सलग 3 वर्ष भेटलाय. ओके, आणि हा अवॉर्ड फिफा कडून दिला जातो. ओके, तर आजच्या या लेक्चरमधून तुमच्यासाठी प्रश्न आहे की फिफाचं हेडक्वार्टर कुठे आहे, आणि दुसरा एक प्रश्न तो म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो हा कुठल्या टीमसाठी खेळतो. ओके, तर हे 2 तुमच्यासाठी महत्वाचे प्रश्न आहेत. एक्झाममध्ये असे लाइनर्स प्रश्न बनू शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7 आता बघू. क्वेश्चन नंबर 7 मध्ये जागतिक स्वच्छतागृह दिन कधी साजरा केला जातो व त्याची संकल्पना काय होती असं विचारलेलं आहे. स्वच्छतागृह दिन इथं विचारलेला आहे आणि तो पण जागतिक. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला दिवस कुठला आहे ते पण माहिती पाहिजे आणि या वर्षीची किंवा हा जो सेलिब्रेट झाला त्यावेळेसची थीम काय होती हे सुद्धा माहिती पाहिजे. ओके, तर 19 नोव्हेंबरला जागतिक स्वच्छतागृह दिन असतो आणि तो यावर्षी म्हणजे 2016चा जो होता त्यावेळेसची थीम होती स्वच्छतागृहे आणि रोजगार. ओके, तर हा लास्ट 2016 मध्ये सेलिब्रेट झाला आहे. 19 नोव्हेंबरला 2017 मधला आणखीन यायचा आहे. तर 2016 मधली त्याची जी थीम होती ती होती स्वच्छतागृहे आणि रोजगार. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. एक्झाममध्ये अशा प्रकारचे इम्पॉर्टंट जे जागतिक डे आहेत त्याच्यावरती प्रश्न बनतो. नोव्हेंबरमध्ये आणखीन 2 महत्वाचे दिवस आहेत, हे पण तुम्ही लिहून घेऊ शकता. 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे आहे. ओके, तर 14 नोव्हेंबर हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि 5 नोव्हेंबरला पण एक महत्वाचा दिवस असतो, तो म्हणजे वर्ल्ड म्हणजे जागतिक सुनामीचा जो जागृती दिन आहे हा सुद्धा एक 5 नोव्हेंबरला आहे. ओके, 5 किंवा 6 नोव्हेंबर आहे किंवा 5 नोव्हेंबर, आता मला थोडंसं कन्फ्युज झालं त्याच्यामध्ये, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. जागतिक सुनामी जागृती दिन हा 5 नोव्हेंबर. ओके, तर 99% चान्स आहेत 5 नोव्हेंबरच असेल. ओके, क्वेश्चन नंबर 8 आता बघू. क्वेश्चन नंबर 8, उस्ताद ही योजना कशाशी संबंधित आहे? तर त्याच्या नावावरती नका जाऊ की उस्ताद म्हणजे गायनाशी वगैरे संबंधित असेल. ओके, किंवा पैलवानीशी संबंधित वगैरे असं काही आहे का? तर हे असं नाहीये. ही जी योजना आहे ही केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती आणि अल्पसंख्याकांमधील जे हस्तकला आहे तर याला प्रोत्साहन भेटावं याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. ओके, 2015 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली योजना होती. क्वेश्चन नंबर 9 आता बघू. पेमेंट बँक संबंधित खालील विधानांचं किंवा खालीलपैकी योग्य विधान निवडायचं. आपल्याला 4 विधानं दिलेले आहेत, योग्य विधान निवडायचंय. ह्याच्यामध्ये जर आपण विधानांचा विचार केला, प्रत्येक विधानाचा, प्रत्येक पर्यायाचा, पहिला पर्याय असं सांगतो ठेवी स्वीकारायला काही मर्यादा आहे. तर हे विधान चुकीचं आहे. आपण कितीही ठेवू शकतो अशा बँकांमध्ये. तर पेमेंट बँक जे होतील त्याच्यामध्ये आपण अमर्याद ठेवू शकतो. ओके, क्वेश्चन नंबर म्हणजे पर्याय 2 बघू. त्याच्यामध्ये असं सांगितलंय सेवेचा विस्तार हा फक्त ग्रामीण भागात केला जाईल. तर हे विधान इथं चुकीचं आहे. असं काही नाहीये मेन्शन केलेलं की फक्त ग्रामीण भागातच करायचा आहे विस्तार, शहरी भागांमध्ये नाही. तर असं काही नाहीये, दोन्हीकडे विस्तार करू शकतात. तिसरं विधान आहे खाजगी बँकांनी एवढा व्याजदर देता येणार नाही. तर हे चुकीचं विधान आहे. असं काही मेन्शन केलेलं नाहीये की व्याजदर खाजगी बँकांनी एवढा द्यायचा किंवा नाही द्यायचा. चौथं विधान जे आहे हे योग्य विधान आहे. कर्ज देण्यास मनाई, म्हणजे या ज्या पेमेंट बँक होतील यांना कर्ज देण्यास मनाई असेल. ओके, ते पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. ओके, आतापर्यंत बऱ्याच बँकांना हे पेमेंट बँकचा दर्जा भेटलेला आहे. तर आजच्या लेक्चरमधला तुम्हाला तिसरा प्रश्न आहे
की आतापर्यंत वर्किंग स्टेटमध्ये किती पेमेंट बँक आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला आधीच्या एका लेक्चरमध्ये माहिती दिलेली आहे. ओके, जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असतील तर जुने लेक्चर्स व्यवस्थित बघा. ओके, आणि केंद्र सरकारने पेमेंट बँक ही पहिली कुठली पेमेंट बँकचा दर्जा दिलाय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 10 आता बघू. क्वेश्चन नंबर 10 हा एक महत्वाचा प्रश्न आहे, आजच्या लेक्चर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा एक्झाम मध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे. ओके, मात्र आपण त्याच्या जे बॅकग्राऊंड आहे हे पण जाणून घेऊया. IMO ने दिलेल्या समुद्रातील असामान्य शौर्यासाठीचा पुरस्कार मिळवणारी जगातील पहिली महिला कोण, असा प्रश्न आहे हा. जगातली पहिली फिमेल कोण आहे जिला IMO, ओके, तर IMO म्हणजेच इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, तर इनी एक समुद्रामध्ये असामान्य शौर्य दाखवल्यामुळं पुरस्कार दिलेला आहे आणि हा जगातल्या पहिल्या महिलेला भेटलेला आहे आणि ती महिला म्हणजे कॅप्टन राधिका मेनन. ओके, तर कॅप्टन राधिका मेनन यांना हा पुरस्कार भेटलेला आहे आणि ह्या अशा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला बनलेल्या जगातल्या. ओके, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. यांच्या नावावरती अजून एक रेकॉर्ड आहे, तो म्हणजे त्या आपल्या इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये पहिल्या विमेन कॅप्टन आहेत. ओके, त्या 2012 मध्ये आपल्या इंडियन मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टन म्हणून सुद्धा रुजू झालेल्या पहिल्या फिमेल आहेत. ओके, तर हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. आणखीन एक यांची जी ब्रेव्हरी आहे ती म्हणजे त्यांनी असं केलं होतं की एकूण 7 मच्छवारे हे समुद्रामध्ये बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये लाटांमध्ये अडकले होते, वादळामध्ये अडकले होते, तर त्यांना प्रत्येकाला त्यांनी व्यवस्थित सुखरूप वाचवलं. ओके, तर हे त्यांनी ब्रेव्हरी दाखवली होती, त्याच्यामुळे त्यांना हा अवॉर्ड भेटलेला आहे. त्याचबरोबर याच वर्षी भारतातले एक हेलिकॉप्टरचे एक पायलट आहेत, ते म्हणजे BM दास, तर त्या पायलटला सुद्धा इंडियन कोस्ट गार्डचे ते पायलट आहेत, तर त्यांनी सुद्धा अशा 14 वेगवेगळ्या लोकांना वाचवलं होतं समुद्रकिनारी, तर त्यांना सुद्धा हा अवॉर्ड भेटलेला आहे. ओके, मात्र जगातली पहिली फिमेल कोण यांना हा अवॉर्ड भेटलाय, तर त्या म्हणजे कॅप्टन राधिका मेनन. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे IMO म्हणजेच इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, याचं हेड ऑफिस आहे लंडन येथे. ओके, तर याचं हेड ऑफिस लंडनला, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी एक वर्ल्ड मेरीटाईम डे सुद्धा आहे, तो म्हणजे 29 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. ओके, 29 सप्टेंबर हा वर्ल्ड मेरीटाईम डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि आणखीन एक अशाच प्रकारचा पुरस्कार आहे जो 2016 मध्ये आपल्या एका भारतीय फिमेल जर्नलिस्टला भेटलाय, त्या म्हणजे मालिनी सुब्रमण्यम. तर यांना एक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार हा देण्यात आला होता. ओके, आणि ऍक्च्युली हा कशासाठी दिला जातो, तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या वृत्तपत्रासाठी किंवा लोकांमध्ये प्रत्येक ठिकाणी जे फॅक्ट्स आहेत ह्या व्यवस्थित क्लिअरपणे त्यांनी मांडल्यात, त्याच्यामुळे 2016चा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वतंत्र पुरस्कार हा मालिनी सुब्रमण्यम या भारतीय जर्नलिस्टला भेटलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने आपण आजचं सुद्धा जे 18वं डेली क्विजचं सेशन होतं हे चांगल्या पद्धतीने कंडक्ट केलेलं आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलंय हे सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून कळवत जा, कारण त्याच्यामधूनच एक आम्हाला मोटिवेशन भेटतं, एक एनर्जी भेटती की अशाच प्रकारचे लेक्चर्स तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन यावेत. ओके, त्याच्यामुळे लेक्चर कसं वाटलंय हे नक्की मेन्शन करा. लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.